विद्यार्थी मित्र, गणित भाग 1 मधील आपण आतापर्यंत 2 प्रकरणांचा अभ्यास केला. आज आपण प्रकरण क्रमांक 3 अंकगणित श्रेणी या घटकाला आज आपण सुरुवात करत आहोत. फळ्यावर काही संख्यांचे गट मांडलेले आहेत. हा पहिला गट 3, 4, 5, 6 पुढं आणखी संख्या आहेत या क्रमानुसार. दुसऱ्या गटामध्ये 1, 4, 9, 16, 25 आणखी पुढे काही संख्या आहेत. तिसरा गट बघा 3, 6, 9, 12, 15 आणखी पुढे काही संख्या आहेत. चौथ्या गटामध्ये पहिली संख्या आहे 1, दुसरी संख्या 1/2, तिसरी संख्या 1/3, 1/4, 1/5 अशा पुढे काही संख्या मांडलेल्या आहेत. आता या प्रत्येक गटामध्ये तुम्ही सहज सांगू शकाल की हा जो गट मांडलेला आहे 3, 4, 5, 6 या पहिल्या गटामधील हे पहिलं पद आहे, ही पहिली संख्या आहे, ही दुसरी संख्या आहे, त्या गटातली ही तिसरी संख्या, त्या गटातली ही चौथी संख्या, त्या गटातली पाचवी संख्या तुम्ही सहज सांगू शकाल. या ठिकाणी मांडलेल्या या संख्यांच्या मध्ये एक विशिष्ट असे कोणता तरी नियम आहे आणि त्या नियमानुसार या संख्या मांडलेल्या आहेत. प्रत्येक गटातल्या संख्या कोणत्या ना कोणत्या तरी एक नियमानुसार मांडलेल्या आहेत आणि त्यामुळं तो नियम जर तुम्ही ओळखला तर त्या नियमानुसार या 6च्या पुढे असणारी पुढची संख्या तुम्ही अगदी सहज सांगाल. कोणती असणारे? 7. त्याच्या पुढं 8. त्याचप्रमाणे या संख्यांच्या गटाकडे जर आपण पाहिलं तर या संख्यांच्या गटामध्ये सुद्धा आपल्या असं लक्षात येईल ही पहिली संख्या, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी कोणती संख्या असेल. तर या ज्या संख्या मांडलेल्या आहेत या संख्यांच्या मध्ये विशिष्ट असा कोणता तरी नियम मांडलेला आहे. तो नियम जर तुम्ही ओळखला तर तुम्हाला त्या नियमानुसार येणारी इथलं पद सुद्धा तुम्हाला सांगता येईल. हा नियम कोणता आहे? तर या गटामध्ये मांडलेल्या संख्यांच्या मध्ये जो नियम आहे तो नियम काय आहे हे शोधणं म्हणजेच त्या संख्येच्या गटातील पुढची संख्या त्या नियमानुसार तुम्हाला शोधता येईल. काय केलेलं आहे तर 1 ही नैसर्गिक संख्येचा पहिली संख्या नैसर्गिक संख्या 1 त्या 1चा वर्ग केलेला आहे. 1चा वर्ग 1. इथं काय केलंय तर इथं 2चा वर्ग केलेला आहे. नैसर्गिक संख्यामध्ये दुसरी संख्या 2, त्या 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. इथं काय असणार आहे मग 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49. या पद्धतीने तुम्हाला सहज पुढच्या संख्या मांडता येतील. म्हणजे या संख्या मांडत असताना कोणता नियम आपण लावलेला आहे तर नैसर्गिक संख्येच्या वर्गाचा नियम लावलेला आहे. वर्ग. इथं काय केलेलं आहे क्रमानुसार येणाऱ्या संख्या मांडलेल्या आहेत, नैसर्गिक संख्या मांडलेल्या आहेत. इथं काय केलेलं आहे तर नैसर्गिक संख्येचा आपण प्रत्येक ठिकाणी वर्ग करत गेलेलो आहे. इथं काय झालंय बघा, पहिली संख्या 3 आहे, दुसरी 6 आहे, तिसरी 9 आहे, चौथी 12 आहे, पाचवी 15 आहे. पुढची संख्या कुठली असणार आहे बाकी 3च्या पटीतल्या संख्या मांडलेल्या आहेत. पट केली 3 किंवा 3चा फरक केलेला आहे. इथं फरक समजूया 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15, 15 आणि 3 पुढचे असणारे 18, त्याच्या पुढं 18 आणि 3 21. या पद्धतीनं इथं कोणता नियम लावला तर इथं 3च्या फरकाने, फरक 3 या संख्येच्या फरकाने मांडलेली ही मालिका आहे, संख्यांची मालिका आहे. या सगळ्या संख्यांच्या मालिका आहेत की ज्या मालिकेच्या मध्ये प्रत्येक ठिकाणी कोणता तरी विशिष्ट असा नियम या ठिकाणी लावलेला आहे. इथं काय केलंय बघा, पहिली संख्या 1 आहे, दुसरी संख्या 1/2 आहे,
तिसरी संख्या 1/3 आहे. प्रत्येक ठिकाणी अंश सारखाच आहे आणि त्याचा छेद या ठिकाणी एक एक आपण वाढवत गेलेलो आहे. 1चा छेद 1च आहे. इथं 1/2, 1/3, 1/4, 1/5. इथं काय असेल 1/6. इथं 1/7. या पद्धतीनं या संख्यांच्या मालिका लिहित असताना कोणता तरी एक विशिष्ट असा नियम त्या ठिकाणी आपण ठरवलेला आहे. त्या नियमालाच आता आपण गणिताच्या भाषेत क्रमिका असं म्हणणार आहोत. काय म्हणायचं? ह्या सगळ्या क्रमिका आहेत की ज्या क्रमिकेमध्ये विशिष्ट अशा नियमानुसार त्या क्रमिकेतली पद मांडलेली आहेत. हे त्या क्रमिकेतलं पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद, पुढं 5वं पद, 6वं पद, या पद्धतीने तुम्हाला त्या त्या स्थानावरचं पद तुम्हाला सांगता येऊ शकतं. ही दुसरी क्रमिक आहे. ही क्रमिक आहे. या ठिकाणी कोणता नियम वापरलाय आपण? तर नैसर्गिक संख्येच्या वर्गाचा नियम या क्रमिकेमध्ये अंतर्भूत केलेला आहे. n वर्ग. n ची किंमत तुम्ही टाकली की तुम्हाला या संख्येतलं पद मिळणार आहे. हे पहिलं पद, हे दुसरं पद, हे तिसरं पद, हे चौथं पद, 5वं, 6वं, 7वं, 8वं पद पाहिजे असेल तुम्ही काय येणार आहे? 8चा वर्ग 64, 8वं पद मिळेल. या पद्धतीने हे क्रमिका आहे. क्रमिका याचा अर्थ काय की एखाद्या विशिष्ट नियमानुसार आपण त्या संख्यांची मालिका मांडत असतो. त्या नियमालाच आपण काय म्हणणार आहोत? क्रमिका. ह्या सगळ्या क्रमिका आहेत. ही क्रमिका आहे की ज्या क्रमिकेमध्ये नियम कोणता ठरवलाय आपण? 3च्या फरकाचा नियम. 3च्या फरकाचा नियम आपण ठरवलेला आहे. इथं सुद्धा प्रत्येक ठिकाणचा छेद एकेकाने वाढत गेलेला आहे. छेद वाढवण्याचा हा नियम. या सगळ्यांना काय म्हणतो आपण? क्रमिका. क्रमिका लिहित असताना क्रमिकेमध्ये एक विशिष्ट नियमानुसार त्या संख्यांचा गट किंवा त्या संख्यांची मालिका आपण मांडत असतो आणि त्या नियमालाच आपण काय म्हणतो? क्रमिका. आता ह्या सगळ्या क्रमिका आहेत. आता या क्रमिकांच्या मध्ये आपण समजा ही दुसरी क्रमिका घेतली. या क्रमिकेचा जर आपण विचार करूया. आता या क्रमिकेमध्ये हे काय आहे? तर हे आहे तुमचं पहिलं पद. ते आपण T1 न दाखवणार आहे. T1. T1 ची किंमत किती आहे? 1. T1 याचा अर्थ हा 1 जो सफिक्स आहे तो काय दाखवतो? तो सांगतो पहिलं पद. या मालिकेमधलं हे पहिलं पद आहे T1. T2 हे काय आहे? T2. T2 म्हणजे दुसरं पद. त्या मालिकेमधलं हे दुसरं पद आहे. हे टी का वापरलेलं आहे? टी याचा अर्थ टर्म. इंग्रजीमध्ये टर्म म्हणजे पद. पदाचा त्या स्थानावरचा घटक किंवा त्या स्थानावरचा अंक, संख्या त्या क्रमिकेमधल्या त्या स्थानावरती नेमका कोणता अंक आहे हे दाखवण्यासाठी आपण T1, T2 हे आहे T3. T3 हे T4. या पद्धतीनं आपण T1 म्हणजे 1, T2 म्हणजे दुसरं पद, या क्रमिकेतलं दुसरं पद, T3 तिसरं पद, T4 चौथं पद. तसं हे करत करत हे कितवं पद आहे? तर हे Tn. त्या क्रमिकेचं n-वं पद, त्याला आपण सामान्य पद म्हणणार आहे. त्या क्रमिकेचं सामान्य पद Tn. Tn बरोबर n वर्ग. Tn बरोबर काय झालं? हे n वर्ग. ही त्या क्रमिका झाली. ही क्रमिका आहे आणि ही क्रमिका यानं ओळखली जाणार. n वर्गानी. या क्रमिका n वर्गानी ओळखली जाणार आहे. लक्षात घ्या. आपण आणखी एक उदाहरण घेऊया क्रमिकेचं. समजा ही क्रमिका आता आपण मांडूया दुसरी. 1, 1/2, 1/3, 1/4.
ही काय आहे? ही दुसरी क्रमिक आहे की ज्या क्रमिकेमध्ये हे पहिलं पद T1, हे दुसरं पद T2, हे तिसरं पद T3, हे चौथं पद T4, चौथं पद, तिसरं पद, असं करत करत n पद काय असेल? इथं मला n पद मांडायचंय. n पद ते काय असेल? 1/n, म्हणजे Tn बरोबर 1/n. म्हणजे ही क्रमिका यास याने ओळखली जाणार. Tn बरोबर 1/n. आणि या क्रमिकेतलं हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे, हे तिसरं पद आहे, हे चौथं पद आहे. आणि तुम्हाला मग कितवं जरी पद पाहिजे असेल तर तुम्ही n ची किंमत तेवढी टाका की तुम्हाला त्या मालिकेतलं n पद मिळेल. म्हणजे ह्या सगळ्या काय आहेत? ह्या क्रमिका आहेत. क्रमिका याचा अर्थ एका विशिष्ट नियमानुसार मांडलेली संख्यांची मांडलेली मालिका म्हणजे क्रमिका. क्रमिका याचा अर्थ कळला? आता हा क्रमिका मांडत असताना लागोपाठच्या दोन संख्यांच्या मध्ये काहीतरी संबंध असतो. त्या संबंधेलाच आपण काय म्हणणार आहोत आता? क्रमिका. आणि त्या क्रमिकेमध्ये प्रत्येक स्थानावरचं जे पद आहे ते या पद्धतीने आपल्याला दाखवता येईल. T1 ची किंमत इथं 1 आहे, T2 ची किंमत 1/2, T3 ची किंमत 1/3. तसं Tn ची किंमत किती असणार आहे? 1/n. या पद्धतीने आपल्याला ह्या क्रमिका लिहिता येतील. आता आपण आणखी विशिष्ट अशा काही क्रमिका बघूया की क्रमिकेतली पद तुम्हाला आता सहज शोधता येतील. आता मी एक वेगळ्या प्रकारची क्रमिका घेतो. समजा एक क्रमिका अशी आहे 5. त्या क्रमिकेतलं पहिलं पद 5 आहे. 9, 13, 17 ही क्रमिका घेतलेली आहे. आता या क्रमिकेतली तुम्हाला हे त्या क्रमिकेतलं हे पहिलं पद 5, हे काय? T1. इथं T1 किती आहे? 5 आहे. T1 याचा अर्थ त्या क्रमिकेतलं पहिलं पद. T2 9 आहे. T3 किती बघा? 13 आहे. T4 म्हणजे त्या क्रमिकेतलं चौथं पद 17 आहे. कोणता नियम या ठिकाणी वापरलेला आहे या क्रमिका लिहिताना? तर या क्रमिकेमध्ये कोणत्याही दोन लागोपाठच्या पदातील जो फरक आहे, फरक, हे पहिलं पद आणि हे दुसरं पद, या दोघांच्यातला फरक किती आहे बघा? 4च आहे. या दोघांच्यातला फरक 4च आहे. या दोघांच्यातला फरक 4च आहे. पुढची संख्या तुम्ही 4च्या प्रकारे मांडू शकता. 17 आणि 4, पुढचं पद तुम्ही सांगू शकता 21. मग ही जी क्रमिका आहे, या क्रमिकेचं एक वैशिष्ट्य असे की या क्रमिकेमध्ये कोणत्याही दोन लागोपाठच्या संख्यांच्या मधला जो फरक आहे, हा फरक या ठिकाणी एक स्थिर आहे. इथं फरक 4चा आहे, इथे फरक 4चा आहे, इथे फरक 4चा आहे. म्हणजे लागोपाठच्या दोन संख्यांच्या मधला जो फरक या क्रमिकेमधला जर स्थिर राहत असेल, कॉन्स्टंट राहत असेल, स्थिर, तर अशा क्रमिकेला आपण म्हणणार आहोत अंकगणिती श्रेणी. काय म्हणायचं याला? या अंकगणिती श्रेणी. दिलेल्या क्रमिकेमध्ये या क्रमिका लिहित असताना कोणत्याही दोन लागोपाठच्या संख्यातील फरक हा जर स्थिर मिळत असेल किंवा स्थिर असेल तर या क्रमिकेला आपण आता अंकगणिती श्रेणी असं म्हणणार आहोत. आणि याच अंकगणित श्रेणीचा आपण आता थोडासा सखोलपणे अभ्यास करणार आहे. लक्षात आलं?
आता या अंकगणित श्रेणीमध्ये पहिलं पद म्हणजेच T1 हे 5 आहे, दुसरं पद 9 आहे, तिसरं पद 13 आहे, चौथं पद 17 आहे. असं करत करत आपल्याला n व पद सुद्धा शोधता येईल. म्हणजे आता आपण अंकगणित श्रेणी याचा अर्थ पाहिला की अंकगणित श्रेणीमध्ये काय असणार आहे, कोणत्याही दोन लागोपाठच्या संख्यातील जो फरक आहे हा फरक हा स्थिर असणार आहे आणि अशा क्रमिकेलाच आपण अंकगणिती श्रेणी असं म्हणणार आहोत. आपण सामान्यपणे अंकगणिती श्रेणी जर असेल तर ती अंकगणित श्रेणी सर्वसाधारणपणे कशी मांडता येईल, सामान्यपणे कशी मांडता येईल याचाच आपण विचार करणार आहोत. त्यासाठी एक उदाहरणार्थ आपण आत्ताच्या श्रेणी जर आपण विचार केला तर 3 3 आणि 4 7 7 आणि 4 11 11 आणि 4 15 15 आणि 4 19 ही अंकगणित श्रेणी मांडलेली आहे. याला आपण T1 म्हणतो. या श्रेणीमधलं पहिलं पद T1. T1 किती आहे? T1 बरोबर 3 आहे. T2 किती आहे? 7 आहे. T3 किती आहे? 11 आहे. T4 किती आहे? 15 आहे. आता इथं प्रत्येक दोन लागोपाठच्या संख्येतील फरक हा स्थिर राहिलेला आहे. तो कितीचा फरक आहे? 4. हे पहिलं पद आणि हे त्याच्या पुढचं पद, दुसरं पद, हे तिसरं पद. आता यामध्ये हे जे पहिलं पद आहे, पहिलं पद या श्रेणीतलं पहिलं पद, हे पहिलं पद आपण नेहमी ए या अक्षराने दाखवलं तरी चालेल. ए याचा अर्थ काय? त्या अंकगणित श्रेणीतलं पहिलं पद. आणि जो फरक आहे लागोपाठच्या दोन संख्यामधला जो फरक आहे की जो फरक इथं 4चा आहे, त्या फरकाला आपण म्हणणारे साधारण फरक. काय म्हणायचं त्याला? साधारण फरक. आणि हा साधारण फरक आपण डी या अक्षराने दाखवणारे. डी कॉमन डिफरन्स, साधारण फरक. कोणत्या अक्षराने दाखवणार आहे आपण? स्मॉल डी. डी म्हणजे साधारण फरक. आणि तो कसा काढला जाईल? तर पुढच्या पदातून, हे पहिलं पद असेल तर पुढचं पद हे आहे, पुढच्या पदातून म्हणजे इथं T2तून त्याच्या मागचं पद वजा करायचंय. T2 वजा T1. T2 किती आहे? 7 आहे. T1 किती आहे? 3 आहे. 7 वजा 3 4. म्हणजे डी ची किंमत या ठिकाणी किती आली? 4. डी याचा अर्थ साधारण फरक. इंग्रजीमध्ये आपण त्याला कॉमन डिफरन्स असं म्हणतो. म्हणजे या अंकगणिती श्रेणीमध्ये हे झालं पहिलं पद आणि हा झाला साधारण फरक 4. या दोन गोष्टी खूप अत्यंत महत्वाच्या आहेत. कोणत्याही अंकगणित श्रेणीतलं तुम्हाला पहिलं पद माहिती पडलं आणि त्याचा साधारण फरक माहिती पडला की त्याच्याची उदाहरणं आपल्याला सहज सोडवता येतील. आता ही जी श्रेणी आहे यालाच आपण अंकगणित श्रेणी असं म्हणणार आहे की या अंकगणित श्रेणीमधलं हे एक पर्टिक्युलर अशी श्रेणी घेतलेली. ही श्रेणी आपल्याला सर्वसामान्यपणे जनरली कशी मांडता येईल? तर समजा त्या श्रेणीतलं पहिलं पद आपण ए न दाखवणार आहे. ए याचा अर्थ काय? त्या श्रेणीतलं पहिलं पद. दुसरं पद कसं असेल? तर पहिल्या पदामध्ये साधारण फरक मिळवला की तुम्हाला दुसरं पद मिळणार. पहिलं पद जर ए असेल तर दुसरं पद ए अधिक डी असेल. हे झालं दुसरं पद. हे पहिलं पद आहे. हे ए म्हणजे पहिलं पद. ए अधिक डी म्हणजे हे त्या श्रेणीतलं दुसरं पद. तिसरं पद कसं असेल? तर या पदामध्ये म्हणजे या दुसऱ्या पदामध्ये डी मिळवा. म्हणजे ए अधिक डी तुम्हाला तिसरं पद मिळेल ए अधिक
2D हे त्या श्रेणीतलं तुमचं तिसरं पद. पहिलं पद असेल, दुसरं पद असेल, हे ए अधिक डी, या ए अधिक डी मध्ये आणखी एक डी मिळवला, साधारण फरक मिळवला की तुम्हाला ए अधिक डी म्हणजे ए अधिक 2D, म्हणजे तुम्हाला त्या सीडीतलं तिसरं पद मिळेल. चौथं पद मिळण्यासाठी काय कराल, तर हे तुमचं तिसरं पद आहे, त्यामध्ये आणखी एक डी मिळवा, साधारण फरक मिळवा. काय होईल, ए अधिक 2D अधिक डी म्हणजे ए अधिक 3D. हे कितवं पद असेल, तर हे असणार आहे तुमचं त्या श्रेणीतलं चौथं पद. म्हणजे T1 ए झाला, T2 ए अधिक डी झाला, T3 ए अधिक 2D झाला, T4 ए अधिक 3D झाला. असं करत करत लक्षात घ्या. आता तुम्ही जर या अंकगणिती श्रेणीचं जर सामान्यपणे जर बारकाईने निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल, T1 मांडत असताना फक्त पहिलं पद ए, T2 मांडत असताना ए पहिलं पद येतंय अधिक डी चा सहगुणक हा ह्या 2 पेक्षा एकाने कमी आलेला आहे. बाकी इथं 2 असेल तर डी चा सहगुणक इथं 1 येतोय. लक्षात घ्या, इथं जर 2 असेल दुसरं पद, तर या दुसऱ्या पदामध्ये डी चा सहगुणक इथं 1 आलेला आहे. 1 याचा अर्थ 2 पेक्षा 1 न कमी. तिसरं पद बघा, तिसरं पद कसं मांडलेले बघा, ए पहिलं पद अधिक 2D, म्हणजे इथं जर 3 असतील तर 3 पेक्षा एकानं कमी म्हणजे 3 वजा 1 तो डी चा सहगुणक झालेला आहे. बघा मी काय म्हणते बघा, इथं जर T3 आहे म्हणजे त्या श्रेणीतलं तिसरं पद आहे. हे तिसरं पद कसं मांडलं गेलंय, तर पहिलं पद अधिक डी चा सहगुणक इथं 2 आहे, 2D. 2 कसे आले, तर ह्यामध्ये डी मिळून इथं हे ए अधिक 2D आले कळलं आपल्याला. मग याचा आणि याचा जर संबंध लावला आपण तर आपल्याला लक्षात येईल, हे T3 मांडत असताना डी चा सहगुणक ह्या 3 पेक्षा एकाने कमी झालेला आहे, म्हणजे 3 वजा 1 असे 2 आलेले आहेत. इथं काय झाले बघा, चौथ्या पद मांडत असताना ए पहिलं पद आले अधिक इथं 4 आहेत तर इथं 3 आहेत, म्हणजे इथल्यापेक्षा एकाने कमी डी आलाय. तसं असं करत करत मला जर समजा n व पद पाहिजे असेल, त्यासाठी कितवंही पद, त्याला आपण n वे पद म्हणूया. हे n व पद कसं मिळवलं जाईल, तर बघा ए तसाच येईल अधिक इथं जर n असेल तर इथल्या डी चा सहगुणक n व्या पदामध्ये कसा येईल, तर या n पेक्षा 1 ने कमी, n पेक्षा 1 ने कमी म्हणजेच n वजा 1 गुणिले डी, ए अधिक n वजा 1 गुणिले डी. आणि ह्या Tn म्हणजे या सीडीमध्ये Tn बरोबर काय आलं, ए अधिक कंसात n वजा 1 गुणिले डी. म्हणजे त्या सीडीतलं हे n वे पद तुम्ही सहज शोधू शकाल. Tn बरोबर ए अधिक n वजा 1 अर्थात हे कंसात आहे गुणिले डी. हे n व पद काढण्याचं सूत्र आहे. सर्वसामान्यपणे Tn बरोबर ए अधिक n वजा 1 गुणिले डी या सूत्राचा उपयोग करून आपण अंकगणित श्रेणीचं कोणतंही पद हे काढू शकतो. आता इथं समजा पहिलं पद काढायचं, समजा बघा T1 यांची जागा कोणी घेतली, 1 ने घेतली. तर इकडचा डाव्या बाजूचा n हा जर 1 न बदलला तर उजव्या बाजूचा n सुद्धा 1 न बदला. काय बघा, ए अधिक 1 वजा 1, 1 वजा 1 शून्यच होईल, 0 गुणिले डी 0, म्हणजे पहिलं पद मिळेल तुम्हाला ए. T2 पाहिजे असेल
T2 A अधिक 2 वजा 1, 2 वजा 1 1 म्हणजे A अधिक D मिळेल. T3 यांच्या जागेत 3 घ्या. यांच्या जागेवर जर 3 ठेवले डाव्या बाजूला तर इकडचा n सुद्धा त्यावेळेला 3नच बदलायचा. म्हणजे A अधिक 3 वजा 1 3 वजा 1 2 2 D. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, अंकगणितीय सडीचं n वे पद काढण्याचं सूत्र. Tn बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D. A म्हणजे काय, पहिलं पद, आणि D म्हणजे काय, तर त्या अंकगणितीय सडीतला साधारण फरक. हे जरा लिहून घ्या.